निर्भया पथकाला ई-बाईक्स, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा विशेष भर. पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची कडक सूचना. शाळा महाविद्यालय परिसरात गस्त वाढणार, अवैध धंद्यांवर करडी नजर. शाळा आणि महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये यासाठी निर्भया पथकाची गस्त अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. या पथकाला ई-बाईक्स उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. जत उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या वार्षिक तपासणीसाठी महानिरीक्षक शर्मा जत येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळा महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची नियमित गस्त वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस प्रशासन, ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गावात घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, अनोळखी व्यक्ती तसेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर पोलीस पाटलांनी लक्ष ठेवावे. गावातील शांतता, सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनाला तातडीनं माहिती द्यावी, असे आवाहन शर्मा यांनी केले. गावागावात सुरू असलेल्या ड्रग्ज, गांजा तसेच हातभट्टी दारूच्या अवैध व्यवसायावर पोलीस पाटलांनी बारकाईनं नजर ठेवावी. अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती मिळताच ती पोलिसांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. नागरिकांनी अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांना सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी वार्षिक तपासणी दरम्यान विविध कामकाजाची माहिती महानिरीक्षक शर्मा यांना दिली. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, उमदीचे पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे हे उपस्थित होते. दुसरा जे एक आमच्या बहिणीनं सांगितलं की जे आहे से स्कूल कॉलेजमध्ये आपला निर्भया पथकचे व्हिजिट असला पाहिजे, तर ते लवकरच मानस आहे. आता आम्ही सांगली मिरजमध्ये सुरू केलेले आहे. जे इलेक्ट्रिक बाईक देऊन जे आहे से निर्भया पथक जे आहे, दामिनी पथक जे म्हणतो किंवा निर्भया पथक, हे आपला स्कूल कॉलेजला व्हिजिट करतात. अजून जिथे महिलांचे आवागमन जास्त चालू आहे त्या ठिकाणी व्हिजिट करतात, हॉस्टेलमध्ये जातात, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जातात. अशा ठिकाणी व्हिजिट करून तिथे काही अडीअडचण आहे का आणि तिथे कोणी त्रास देण्याचे काम करतात का, त्यांच्यावर जे आहे से हे करतील. तसंच जे आहे जतमध्ये लवकरच सुरू करण्यात येईल, ज्यांच्यामुळे की हे जे अडचण आहे त्यांच्यावर आपल्याला जे आहे से समाधान मिळू शकणार आहे. पोलीस पाटीलकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे की गावामध्ये काय चालतात, गावामध्ये काय चालतात म्हणजे की तिथे काही ड्रगविषयी काही माहिती आहे का, हातभट्टीविषयी काही माहिती आहे का, कोणी जे आहे अननोन पर्सन म्हणजे ते येऊन तुम्हाला वाटत असेल की हे काही रिलेटिव्ह वगैरे नाही आहे परंतु इथे येऊन थांबतात, अशा प्रकारचे कोणी जर आले असेल तर त्याबद्दलची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. नाही तर बरेच वेळ काय असतात की कुठेतरी ते टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये सामील असतात आणि इथे येऊन ते थांबतात वाचण्यासाठी किंवा लपण्यासाठी. त्यावेळी विनाकारण गावाचे लोकही त्यांच्यामध्ये अडकू शकतात. तर गावामध्ये कोण येतात, कोण जातात यांच्यावर थोडासा लक्ष घालणे आवश्यक आहे. काही गांजा विक्री होत असेल, MD विक्री होत असेल किंवा कुठल्याही इतर जे आहे ड्रग्स चे विक्री होत असेल त्याबद्दल जर माहिती मिळाली तात्काळ दिली पाहिजे. माझी सैनिकला पण विनंती आहे की आपण पण गावामध्ये राहतात, काही जर अशी माहिती मिळत असेल तर तात्काळ माहिती ते दिलं पाहिजे, ज्यांच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बंद करता येणे शक्य होईल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.